सज्जन श्रोते चिंतक वाचक साधक पाठको, हा योगायोग आहे की अद्वैत तत्वज्ञानावरचा विवेक चूडामणी हा सर्वोत्तम ग्रंथ जो शंकर भाष्य नावाने प्रसिद्ध आहे त्याचा आपण आस्वाद घेत आहोत आणि औषधोनी रूपाने त्याचं अवतरण झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे अद्वैताचं अप्रतिम वर्णन केलं आहे त्याच अर्थाने अद्वैताची गुढी उभारू हे पाडव्याच्या निमित्ताने बऱ्याच वर्षापूर्वी स्पर्धेलं काव्य आता आपण म्हटलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तर तीच आता अद्वैताची गुढी पुढे औषधवरी पान 314 पासून कशी उंच जाते ते बघा. आता 449 श्लोक बघा. प्रारब्धम बलवत्तरम खलुविराम भोगेन तस्य क्षया साम्य ज्ञान होता सनेन विनया प्राक्संचिता गामिनाम ब्रह्मात्मैक्यमवेक्ष तन्मयता ये सर्वदा संस्थिता तेषां तत्कृतयं नहि क्वचिदपि ब्रह्मैव ते निर्गुणम्. प्रारब्ध कर्म अति बलवान केवळ भोगोत्तर नष्ट होतसे सम्यक ज्ञान अग्नीत जरी संचित क्रियमान क्षय होतसे. ब्रह्मात्मा एकत्व जाणुनी भावही एकत्वाचा जरी असे तरी ऐशा ज्ञानियाचे दृष्टी की कर्मे ही नुरती तो स्वयमेव निर्गुण परब्रह्म असे. ज्यांनी सत्य स्वरूप ओळखले त्यांचेही प्रारब्ध कर्म बलवान असतेच असते. त्याचा नाश केवळ कर्मफल भोगूनच होऊ शकतो. मात्र संचित आणि आगामी कर्मे म्हणजे भविष्यात होऊ घातलेली किंवा क्रियमान म्हणजे चालू असलेली यांचा क्षय साक्षात्काराच्या ज्ञानाग्नीत होतो. जीव व ब्रह्म ऐक्याची अनुभूती होऊन जे ब्रह्मलीन झालेले आहेत आणि नेहमीच ब्रह्मभावात जे जीवन व्यतीत करतात त्यांना सुद्धा त्यातील प्रारब्ध संचित क्रियमान कामांची बाधा पोचत नाही. कारण ते स्वयमेव निर्गुण ब्रह्मच असतात. ज्याचा जीवभाव संपला अशासाठी यात्रिक कर्मांची बाधा शक्यच नसते. आता 450 उपाधितादात्मविहीन केवल ब्रह्मात्मनैवात्मनि तिष्ठते मुने प्रारब्ध सद्भाव कथान युक्ता स्वप्नार्थ संबंध कथेव जागृता शरीर मनो उपाधी केवळ ब्रह्मभाव स्मरुनी स्थित जो असे स्वप्न जागृत होई ऐशा मनुजा परी त्यासी प्रारब्ध भाव निरर्थक असे. स्वप्नातून जागे झालेल्याच्या दृष्टीने जशी सारी स्वप्नसृष्टी व स्वप्न दृश्य अवास्तव व निरर्थक असतात त्याच प्रकारे शरीर मन व इंद्रिये या उपाधी असून त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. मी जीव नसून आत्मा आहे आणि मी परब्रह्म स्वरूपच आहे असे जाणून साक्षात्कार प्राप्त झालेल्या ब्रह्मरूपी ज्ञानियाच्या नजरेत प्रारब्धाने अर्थात संचित व क्रियमाणी निरर्थकच असतात. हे 449 आणि 450 हे 2 श्लोक मागील निरूपणात वाचून झालेले आहेत. परंतु मागचा संबंध पुढे जोडण्यासाठी आणि मध्ये अद्वैताची गुढी उभारू आपण काव्याचा आस्वाद घेतला त्यासाठी हे 2 श्लोक परत अर्थासहित सांगितले आहेत. आता 451 श्लोक बघा. नाही प्रबुद्धा प्रतिभास देहे देहो योगिन्यापि च प्रपंचे करोत्यन्तां ममतामिदन्तां किन्तु स्वयं तिष्ठति जागरेण आत्मसाक्षात्कारी मायावशदेह कैसा प्रपंची गुंतुनाशके अहम मम इदं प्रपंची भावनधरी परि अनित्य भावे नित्य जागृत चोवसे. आत्मतत्वी जागृत आणि साक्षात्कारी ज्ञानी माणूस माईक देह आणि तसाच माईक प्रपंच यामध्ये कधीही गुंतू शकत नाही आणि त्यामध्ये तो मी माझे हे ते असा भेदभावही करू शकत नाही. हे सारे स्वप्नवत आभासी असल्याने आत्मज्ञानात जो जागा झाला तो स्वप्नावर विश्वास ठेवणार कसा आणि स्वप्नाला ममत्वाने लोभाने चिकटून राहणार कसा. तो नेहमीच साऱ्या दृश्याकडे साक्षीत्वाने अलिप्ततेने
केवळ जागृत सावधानतेने पाहतो. 452 न तस्य मिथ्यार्थ समर्थनेच्छा न संग्रहस्थ जगतोपि दृष्टा तत्रानुवृत्ती यदि चेन्मृषार्थे न निद्रया मुक्त इतिष्यते भ्रम आत्मसाक्षात्कारी असे त्यासी मिथ्या समर्थन भाव मुहीन से संसार वस्तू संग्रह कधी न खरी या विपरीत असे तरी निद्रा मुक्त तो नसे. विश्वंभर आत्मतत्वात जो जागा झाला असा साक्षात्कारी केवळ अनंत ब्रह्मतत्वी एकत्वात समबुद्धीने वावरत असतो. हे मायावी जग जे वास्तवात अस्तित्वातच नाही त्याला तो सर्वतोपरी नकार देतो आणि त्याप्रत अलक्ष्य साधून कधीही तो मिथ्या असत माया भ्रम यांचे किंचितही समर्थन करीत नाही किंवा असत्याचा पक्ष घेत नाही. तसेच माईक जगातील पूर्णता माईक म्हणाव्यात अशाच वस्तूंचा तो संग्रही आपल्यापाशी कधी करीत नाही. मात्र असे नसेल तर त्यास आत्मसाक्षात्कार झाला सत्याप्रती तो जागा झाला असे म्हणताच येणार नाही. अशा वेळी अद्यापही तो निद्रेतच आहे असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. येथे एक नमूद करावेसे वाटते ते हे की तत्वाच्या दृष्टीने सारे काही जग मिथ्या आहे म्हणून निरर्थक आहे किंवा वेगळ्या शब्दात शून्य आहे असे जे भगवान गौतम बुद्ध म्हणतात ते पूर्णतः सत्यच आहे. असे असताना शून्याला ते शून्य नसून पूर्णच कसे आहे याबद्दल उलटसुलट पटवापटवी करण्यासाठी शब्दच्छल करणे अनुचित ठरते. जर स्थूल देह सूक्ष्म देह त्या अंतर्गत अंतःकरण चतुष्टय त्रिगुण पंचकोश सर्वच्या सर्व नाकारले तर उरते काय? केवळ पोकळीच ना. अभावाची भावना असणार तेथेच जर बुद्धांचे अध्यात्म निर्वाण थांबले तर त्यात अयोग्य ते काय? आमचे काही याहून विशेष आहे ज्याला आम्ही पूर्ण म्हणतो तेच सत्य होय शून्य सत्य नाही असे म्हणणे हा अट्टहास आहे. आणि प्रस्तुत विवेक चूडामणीतील श्लोक 452 पद्यानुसार असे म्हणणारे किंवा खरे तर त्यांचे म्हणजे शंकराचार्यांचे अनुयायीच म्हणा असंच त्याला समर्थन देण्याची चूक करीत आहेत. त्यांच्याच म्हणण्यानुसार ते निद्रेतच आहेत असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. थोडे अधिक जगत मिथ्या आहे उपनिषदीय तत्वज्ञानाला मान्य आहेत. जगाबद्दल भगवान बुद्धही हे सारे शून्य म्हणजे मिथ्या आहे असेच म्हणत आहेत. येथपर्यंत सर्व काही एकच एक व सारखे आहे. येथून पुढे फरक सुरू होतो. उपनिषदीय तत्वज्ञानात ब्रह्मसत्य असे म्हटले आहे. या ब्रह्माबद्दल बोलताना आचार्यांनी ब्रह्माची 20 लक्षणे वा गुण सांगितले आहेत. मात्र तरीही ते पुढे म्हणतात की या लक्षणांची जाणीव म्हणजे मनाचा विक्षेप किंवा मनाचे अस्तित्व मान्य करणे आहे. प्रत्यक्षात तत्वज्ञानाने तर देहमन नाकारली आहेत. मिथ्या म्हणून नाकारलेल्या साधनाने ब्रह्माची जाणीव होणे हा काय अजब प्रकार आहे. शेवटी ते म्हणतात साधकाने ब्रह्मसमाधीत असणे आणि हम नाकारून असणे महत्वाचे आहे. हम म्हणजे आहे जाणीव तत्व. जाणीव तत्व किंवा अहम लोपून राहिल्यावर जाणवणार ते काय? काही न जाणण्याची जाणीवच ना किंवा शून्यच ना. बरे असे म्हणणेही चुकीचेच आहे. जाणीव तत्व जागेपणी लोपल्यावर काही काळ का होईना काही जाणवण्याचा प्रश्नच निर्मूल होतो. काही वेळाने समाधीतून जागे झाल्यावर जाणीव तत्वाचा खेळ म्हणजे अहम चालू होतो. सारांश अहमची जागेपणी निवृत्ती म्हणजे समाधी होय. ज्यामध्ये केवळ अभाव पोकळी रिक्तताच असते तेच हे बुद्धाचे शून्य होय. शून्य का पूर्ण ही चर्चा अहमच्या जागृती नंतर म्हणजे जाणीव तत्वाच्या हालचालीने सुरू होते. जर अक्रियत्वच महत्वाचे आहे कारण ब्रह्म अक्रिय आहे तर जाणीव तत्वाच्या म्हणजे अहमच्या हालचालीला अर्थच काय राहतो? ती हालचाली असत्यच भ्रामक किंवा मिथ्या ठरते. ब्रह्मसमाधी हीच सर्वथैव योग्य असेल तर स्थूल देह सूक्ष्म देह त्रिगुण पंचकोश अमृती जाणीव तत्व त्या साऱ्यांचा लोप होणे अत्यावश्यक आहे.
असे असताना काही जाणवणे शक्यच नाही. आता याला म्हणायचंच झालं तर शून्य, नाहीतर वेगळे काय म्हणणार. बरे, अगदी अभाव म्हणजे शून्य, काही न असण्याचा भाव असे होकारात्मक म्हणायचे म्हणून त्याला पूर्ण म्हटले तरीही त्यामुळे अर्थात काही मूलभूत फरक पडत नाहीच नाही. ज्या ब्रह्माला सत्य म्हटले ते तर अक्रियच आहे ना. अक्रियता हा जर ब्रह्माचा स्थायी भाव आहे तर त्याचे प्राप्तीसाठी केले जाणारे समाधीचे अनुष्ठान हे अक्रियतेचे म्हणजेच शून्याचे किंवा पूर्णाचे अनुष्ठान नव्हे काय. खरे तर केले जाणारे अनुष्ठान यातून काहीतरी क्रिया सूचित होते, मात्र ही क्रिया अक्रियतेचीच आहे महत्वाचे. ब्रह्मासाठी अनुष्ठान कसलं करायचं, तर काही क्रियाच करायची नाही. म्हणून अक्रियता हे जर ब्रह्मानुष्ठान असेल तर अक्रियता म्हणजे काही न करणे असं जर आहे, तर काही जेव्हा केलं जात नाही तेव्हा काही आहे का नाही हे जाणीव तत्वही उरत नाही. काही जेव्हा केलं जात नाही तेव्हा अहम हे जाणीव तत्वही नसतं, आणि अहम हे जाणीव तत्वही नसतं, तेव्हा त्याला शून्य म्हटले काय पूर्ण म्हटले काय अर्थार्थी काहीच फरक नाही, हे येथे ओळखायचे आहे. आता उरले समाधी बाह्य असते. समाधी बाह्य आल्यावर जगाची जाणीव होते, मात्र जग तर असत्य माया भ्रम हे उपनिषदे आणि बौद्ध मत. आता उरले समाधी बाह्य असणे. समाधी बाह्य आल्यावर जगाची जाणीव होते, मात्र जग तर असत्य माया भ्रम हे उपनिषदे आणि बौद्ध मत या दोघांनाही मान्य आहे. भगवान गौतम बुद्ध केवळ साक्षीत्व अलिप्तता यांनी जाणवणारे शून्यत्व पोकळी येथेच सर्वांचा अंत किंवा निर्वाण समजतात. आचार्य पुढे निर्बीज समाधीपर्यंत जातात, पण तेथेही अहम म्हणजे जाणीव तत्वाची निवृत्ती असल्याने अधिकाधिक असू काय शकेल. जाणीव राहित्य म्हणजेच शून्यत्वच ना. आता फरक तो नेमका काय व कोठे राहिला. शून्यात म्हणजे पोकळीत आणि निर्बीज समाधीत असताना नेमके काही जाणवत नाही, मात्र तेथून बाहेर आल्यावर टवटवीत ताजेतवाने आनंदमय वाटते. निर्वाण आणि निर्भीत समाधीतून बाहेर आल्यावर उत्साहित ऊर्जापूर्ण वाटते. हा खरे तर दिसला काही अनुभव नसून स्वप्नातून बाहेर पडल्यावर स्वप्न स्मृती पाठी राहते तसाच अनुभव आहे. मात्र येथे शरीर मन जाणीव तत्व त्यांची स्थगिती म्हणजे निर्वाण किंवा निर्बीज समाधी असल्याने अक्रिय साक्षीत्व असल्याने हा अनुभव विश्रांतीनंतरचा म्हणून मौन शांती आनंद पराशांती परमानंद असा चढत्या श्रेणीचा असतो. इतकेच तरीही तो बाहेर आल्यानंतरच सांगितला जातो, म्हणजे ते अनुभवाचे सांगणे आहे. मात्र जेव्हा अनुभव न सांगता सांगणारा प्रत्यक्ष स्वयमेव निर्वाण किंवा निर्बीजच असतो, तेव्हा तो या शब्दात सुचवल्याप्रमाणे प्रत्यक्षात अंत निर्व्यक्तित्वच असतो. त्याचा अर्थ शून्य पूर्ण अंत निर्व्यक्तित्व निर्बीज हे सारे एक आणि एकच आहे. बरे, जाणीवेवर आल्यानंतर सर्वत्र एक आणि एकच म्हणजे निवांत सुखमय पूर्णत्वाचा परमानंदाचाच अनुभव असतो. मात्र तरीही शून्य म्हणजे निर्वाण म्हणजे पूर्ण म्हणजे निर्बीजता हे सत्य तसेच्या तसेच शिल्लक राहते. विनाकारण पाखंडी धर्मानुयायी शब्दच्छल करताना शून्य पूर्ण असा वितंडवाद घालतात. हा धर्माभिनिवेश आहे, हा धर्मासाठी घेतलेला अभिनिवेश आहे. मात्र तत्वप्राप्तीसाठी अभिनिवेश उपयुक्त नसतो. आचार्यांनी आपली तर्कबुद्धी आणि प्रतिभा पणाला लावून पूर्णाचे वर्णन केले असले तरी अनेक अतर्क आनंददायी अनुभव जेथे येतात त्याला शून्य कसे म्हणावे असे क्षणभर मान्य केले तरीही त्याला पूर्णही कसे म्हणावे. कारण पूर्णाचा अनुभव घेणारा मानव तर तेथे अपूर्णच आहे आणि अनुभव हा अपूर्णाचाच येतो. पूर्णाचा अनुभव अपूर्णाला येणे शक्यच नाही. एक तर पूर्ण असणे शक्य आहे, मात्र त्याचे वर्णन भ्रम आहे. कारण ते पूर्णातून बाहेर आल्यावर केले जाते. सारा शून्य अपूर्ण म्हणजे काही नाही किंवा सर्व काही आहेच आहे असे सुचवित असले तरी वर्णन केल्यावर ते नसते शून्यही किंवा पूर्णही. जे वर्णनातीत आहे तेच तर शून्य किंवा पूर्ण म्हणून एकमेवच आहे, त्यात फरक नाहीच नाही. असे आहे की
सर्व नाकारल्यावर खरे तर जो सर्वच्या सर्व नाकारतो तोही शांत होतो, त्याचा उपशम होतो. नाकारणे इतक्या पराकोटीला जाते की खुद्द नाकारणारा किंवा करताच नष्ट होतो. निर्वाणात आणि निर्बीज समाधीत दोन्ही वेळा केंद्र किंवा अहमरूपी जाणीव तत्व इतके काही शांत होते की खरे तर शांत प्रशांततेचा अनुभवी काही राहत नाही. त्याला शून्यत्वाखेरीज वेगळे काय म्हणणार. येथे आचार्यांचा युक्तिवाद हा आहे की हे नाकारले जाते कोठे किंवा त्याचा लय कशात होतो. बरे, पुन्हा हे सारे नाकारलेले बाहेर येते, हे कुठून बाहेर येते. ज्यात सर्वांचा लय होतो किंवा ज्यातून सर्व बाहेर येते त्याला शून्य कसे म्हणता येईल. वरकरणी हा युक्तिवाद पटणारा वाटला तरी वास्तव असे आहे की जाणीव केंद्रातून सारे बाहेर येते आणि जाणीव केंद्रात सारे लय पावते. तरीही जाणीव केंद्र म्हणजे अहम ज्यात लय पावते ते मात्र शून्य पोकळीच असते हे निश्चित. शून्याला पूर्ण म्हणून असा प्रयत्न केला जातो की पूर्ण म्हणजे वेगळेच काहीतरी अद्भुत अतर्क्य आहे. नाही, हे योग्य नाही. शून्यामध्ये, पूर्णामध्ये, पोकळीमध्ये वास्तवात जाणीव तत्वच तात्पुरते का होईना विलोपले जात असल्याने तिथे भाव व अभावही नसतो. असलेपणाचाही भाव किंवा नसलेपणाचाही भाव असतो. म्हणजे असलेपणाचाही भाव अभाव झालेला असतो किंवा नसलेपणाचाही भाव अभाव असतो. म्हणजे असलेपणा किंवा नसलेपणा त्याचा कोणताच भाव तिथे नसतो. म्हणून शून्य हेच पूर्ण आणि तीच पोकळी जी मध्ये अनंतत्वाने असलेपणा आणि नसलेपणा यापैकी नेमके काही सांगता येण्यासारखे नसते. एकदा का जाणीव तत्व म्हणजे अहम या शून्यातून वा पूर्णातून बाहेर आला किंवा बाहेर आले की बरेच काही अद्भुत विलक्षण सांगितले जाते. अपरोक्ष ज्ञान अनुभूती म्हणून वर्णिले जाते. मात्र तरीही तो जाणीव तत्वाचा म्हणजे अहमचा खेळ आहे. म्हणून तर ब्रह्माची 20 लक्षणे सांगितल्यावरही आचार्य सिंहावलोकन करतात आणि म्हणतात, पण ही 20 लक्षणे म्हणजे ब्रह्म नव्हे. ब्रह्माचे वर्णन म्हणजे ब्रह्म असूच शकत नाही. त्यासाठी ब्रह्मलीनताच म्हणजे अहमचे किंवा जाणीव तत्वाचे ब्रह्मात विसर्जन आवश्यक आहे. तिथे विसर्जन होते त्या ब्रह्मात तर जाणताही म्हणजे अहम विसर्जित झाल्यावर सांगणारच न उरल्यावर सांगता येणार ते काय आणि सांगणार तरी कोण. सारे मौनच हीच ती परम शांती, हेच ते शून्य. आणि अगदी म्हणायचेच झाले तर हट्ट चालवूनही हेच ते पूर्ण. तत्वाचे ज्ञान करून घेताना जे तत्वाचे अन्य ते नाकारावेच लागणार. आचार्यांच्या भाषेत या श्लोकात म्हटल्याप्रमाणे म्हणजे 452 क्रमांकाच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे एक मिनिट, तत्वाचे ज्ञान करून घेताना जे तत्वाशिवाय अन्य ते नाकारावेच लागणार. आचार्यांच्या भाषेत या श्लोकात म्हणजे 452 क्रमांकाच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे असत्याचे समर्थन आत्मसाक्षात्कारी करूच शकत नाही. आणि करीत असेल तर तो आत्मसाक्षात्कारी नसतो. अद्याप तो अज्ञान निद्रेतच आहे हे निश्चित समजावे. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव परतून लावण्यासाठी आचार्यांसारख्या सत्यवादी प्रखर तत्वनिष्ठानेही शून्यवाद पूर्णवाद असा खरे तर वितंडवाद अविनिवेशपूर्ण पुरस्कृत करावा हे अयोग्य आहे. ही त्यांची कृती माईकच ठरते. त्यामुळे दुय्यम तिय्यम दर्जाच्या पाखंड्यांना किंवा पाखंडवाद्यांच्या हर्षाला तेव्हाही आणि आजही उकळ्या फुटल्या आणि फुटती आहेत. हे दुर्दैव असले तरी सुतज्ञानानुसार त्याची जबाबदारी आचार्यांचीच आहे. ते सफेद नमूद करावे लागते. शून्यवाद पूर्णवाद एकच आहे आणि शंकराचार्य गौतम बुद्धही एकाच अवर्णनीय ब्रह्माबद्दल वास्तवात समानार्थी परंतु वरकरणी वेगळ्या शब्दात बोलत आहेत. इतकेच एकमेव ब्रह्माची शून्य व पूर्ण ही केवळ अवर्णनीयता आहे. शक्यता आहे की तेथे असणे नसणे आणि असे दोन्ही असेल तेथे असणे नसणे. शक्यता अशी आहे की शून्यात वा पूर्णात असणे नसणे असे दोन्ही असेल.
हो पैकी काही नसेल, एक असेल किंवा दुसरे असेल, एक नसेल किंवा दुसरे नसेल, हे असे सांगावे लागते. कारण ब्रह्म एकमेव आहे आणि अद्वितीय आहे. त्यामुळे त्याचे वर्णन दुसऱ्या कोणी करू शकत नाही. स्वतः ब्रह्म तर खाली येऊ शकत नाही किंवा उत्तरित होऊ शकत नाही. तसे झाले तर त्याची अखंडता खंडित होईल व ते ब्रह्मच राहणार नाही. ब्रह्म क्रिया असल्याने ते स्वतःहून काही क्रिया सांगणे किंवा बोलणे करू शकत नाही. त्याच्या वतीने भगवान गौतम बुद्ध वा शंकराचार्य यापैकी कोणी काही सांगू पाहिजे तर त्यांनाही खुद्द याची जाणीव आहे की ब्रह्माची जागा कोणीही कधी घेऊ शकतच नाही. बरे सांगायचे म्हटले तर ती मर्यादा झाली. ब्रह्म तर अखंड असीम आहे. अहम जाणीव तत्वचा ब्रह्मात लोप झाला तर संबंधित देहधारी त्याचे जाणीव तत्व ब्रह्मलिंग झाल्यामुळे असून नसल्यासारखा होतो. म्हणजे परत काही सांगणे अशक्य. या आपत्तीतून कधीही व कुणाही साक्षात्कारी पुरुषाची आजपर्यंत सुटका झाली नाही व पुढेही होणार नाही. अगदी नाही लाजाने गौतम बुद्धाने शून्य म्हणून तेथे ब्रह्माला पूर्णविराम दिला. आचार्याने पूर्ण म्हणून पूर्णविराम दिला. सत्य एकच की शून्य वा पूर्ण ब्रह्मोत्सदोदित वर्णन बाह्य असते आणि तेच योग्यही आहे. इथे सांगायचा किंवा दाखवायचा हाच हेतू आहे की 452 क्रमांकाच्या श्लोकात जे शंकराचार्य म्हणतात, सत्याला कोणत्याही परिस्थितीत कोणीही नाकारणे म्हणजे त्याचं आत्मज्ञान त्याला झालं हे नाकारणेच आहे. परंतु याचा विचार करता मागे एका ठिकाणी ते म्हणतात की पूर्ण हे शून्यापेक्षा वेगळं आहे. तर आपण इथे शून्य आणि पूर्ण, निर्वाण आणि निर्बीज हे एकच आहे दाखवून दिले आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की जरूर शंकराचार्यांनी त्यांच्या अनुयायांना खुश करण्यासाठी कदाचित पूर्ण वेगळं असं म्हटलं असलं तरी तोही कळत न कळत त्यांनी आपल्या अनुयायांचा केलेला किंवा त्यांचा हट्टपूर्वाचा केलेला प्रयत्न आहे. आणि हे बघायला गेलं तर त्यांच्याच भाषेत सत्याच्या विपरीत आहे. किंवा इथे सांगण्याचा एवढाच प्रयत्न आहे की माणूस कितीही ज्ञानी असला, साक्षात्कारी असला तरी नो मॅन इज परफेक्ट हे असल्यामुळे कधी ना कधी जो माणूस आहे तो कुठे ना कुठे स्खलित होतोच. तो बुद्ध असो, शंकराचार्य असो, कृष्ण असो किंवा अन्य कोणी असो, कोणीही माणूस पूर्ण नसतो. याचा अर्थ पूर्णाचा अवतार होऊ शकत नाही. मात्र पूर्णाचं ज्ञान ज्याला होतं त्याला आपण पूर्ण पुरुष म्हणतो. हे चुकीचं आहे. पण असे पुरुष यावत काल जिवंत असतात त्यावत काल कधी ना कधी त्यांच्या हातून एखादी अक्षम्य चूक होते आणि त्यांनीच सांगितलेल्या तत्वज्ञानाला विरोधी असं त्यांचं वागणं असतं. तर हे विरोधी वागणं शंकराचार्यांचं असतं तरी चूक आहे हे इथे स्पष्ट दाखवले आहे. येथे सांगणाऱ्याला या नारायणाला त्याची मर्यादा जरूर माहिती आहे. परंतु एका तोंडाने म्हणायचं की ज्ञानी माणूस कधीही सत्याच्या विरोधी बोलत नाही आणि परत पुढे जाऊन कधी कधी त्याच सत्याला आपण वेगळा शब्द लावून विरोध करायचा. ही जी विसंगती आहे ती इथे दाखवून एवढंच सांगायचा प्रयत्न आहे की जो जो माणूस जन्माला येतो तो कमी जास्त कुठे ना कुठे अपूर्ण असतोच असतो. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आणि हे त्यांचं अपूर्णपण आपण लक्षात न ठेवता आपण अधिकाधिक पूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर व्हावं हे या प्रसंगात आपल्याला सांगायचं आहे. आता 453 तद्वत्परे ब्रह्म निवर्तमान सदात्मना तिष्ठति नान्य दीक्षते स्मृती यथा स्वप्न विलोकितार्थे तथा विदप्राशन मोचनादौ जागृतासी स्वप्न दृश्य तैसे केवळ बोलते असे तैसे ब्रह्मनिष्ठा सही सारे स्वप्नवत विश्व व्यर्थते असे स्वप्न स्मृती जैसी राही तैसी अन्न प्राशन मल विसर्जन क्रिया होत ती असे परब्रह्मी मग्न सता साक्षात्कारी कधीही काही करता व्हावे करू ना सके. ज्याचा अहम किंवा जाणीव तत्व ब्रह्मलीन झाले तो स्वभावे मी म्हणून कर्ता रूपे काही क्रिया करूच शकत नाही. त्याच्यासाठी सारे विश्व
स्वप्नातून जाग झालेल्यासाठी स्वप्न दृश्य असे थोर असावे तसे व्यर्थच असते. मात्र स्वप्नातून बाहेर आल्यावर स्वप्न दृश्याना किंवा स्वप्न स्मृतीला जितपत प्रतिसाद देणे शक्य असते तितपत प्रतिसाद जसा दिला जातो तसा साक्षात्कारी विश्वरूपी स्वप्नातून बाहेर आल्यावर स्वप्न दृश्यात येथे त्याचे स्वप्न कुठलं की आपण विश्वरूप आहोत. या स्वप्नातून तो बाहेर आल्यानंतर तिथे विश्वरूपी स्वप्नात जे जे केले जाते ते उदाहरणार्थ अन्नप्राशन मलविसर्जन वगैरे अकर्तेपणी करीत असतो. तेथे अकर्ता भावे ते सारे घडत असते. हे नीट समजून घेणे महत्वाचे आहे. म्हणजे एकदा का आत्मसाक्षात्कार झाला की मी माझे ही संकल्प विकल्पात्मक बुद्धी राहत नाही, मीच राहत नाही. जे जे घडते ते यदृच्छेने घडते. इथे क्रिया जरी सर्व घडल्या तरी कर्म नसते, कारण मी हा भाव कर्तेपणाचा भाव शिल्लक नसतो. संकल्प विकल्प रहित क्रिया जेथे घडते त्या क्रियेला कर्मत्याग म्हणतात. जेव्हा क्रिया मी म्हणून केली जाते तेव्हा त्या क्रियेला कर्म म्हणतात. जेव्हा क्रिया संकल्प विकल्प पूर्वक करणे किंवा नाकारणे संभवते तेव्हा तेथे मी येतो. पण तू मी रहित क्रिया म्हणजेच कर्मत्याग. म्हणून जिथे मी नाही अहम केंद्र नाही तिथे असा माणूस जसा लाकडाचा ओंडका नदीच्या प्रवाहातून वाहत असतो असा हा मी रहित आत्मसाक्षात्कारी माणूस या स्वप्नरूपी जगरूपी स्वप्न प्रवाहात कसा वाहत असतो. जणू काही नदीमध्ये वाहणाऱ्या ओंडक्यासारखा. सारांश आत्मसाक्षात्कारी माणसाचे जीवन केवळ आणि केवळ यादृच्छिक म्हणजे रॅन्डम बिहेवियर सारखे असते. 454 कर्मणा निर्मितो देह प्रारब्धम तस्य कल्पिताम नानादेरात्मनो युक्तम दैवात्मा कर्म निर्मिता. कर्म निर्मित देह राही म्हणून प्रारब्ध देह संबंधित असे. आत्मा कर्म निर्मित नसता तो प्रारब्ध संबंधित असून हा सगळे देह हा गतजन्म कर्म फल विभाग असतो. खरे तर वर्तमान देह आणि त्याला भोगावे लागणारे चालू जन्मातील भोग हे दोन्ही मिळून जे प्रारब्ध वाटायला येते ते देहाशीच संबंधित असते. कर्मामुळे आत्म्यावर काही प्रभाव पडू शकत नाही, कारण आत्मा कर्म निर्मित नसतो. त्या कारणाने आत्म्याशी ना कर्माचा ना प्रारब्धाचा काही संबंध असू शकत. 455 अजो नित्य इति ब्रूते श्रुतिरेषा तुमोघवा सदात्मना तिष्ठत्तोस्य कुतः प्रारब्ध कल्पना. अजन्मा नित्य शाश्वत आत्मा ऐसे यथार्थ स्थिती बोलत असे ऐशा आत्मस्वरूपी कदाकार होई त्या प्रारब्ध कल्पना कैसी राहत असे. 455 तो आत्मस्वरूपात लीन असतो आणि त्या कारणाने आत्मरूपच असतो. त्याच्यासाठी प्रारब्ध कल्पना अवाजवी अवास्तव गैर लागू ठरते. स्तुतीने आत्म्याला अजन्म नित्य शाश्वत असे यथार्थतेने व अमोघ वाणीने म्हणजे निसंदिग्धतेने म्हटले असताना अशा आत्म्याशी कदाकार झालेल्याला आत्म्याप्रमाणे प्रारब्ध काय व कसे बाधित करू शकेल. आत्मा तर सर्व दैव अबाधित असल्याने आत्मनिष्ठही अबाधितच असतो असे हे तर्कसंगत सरळ सुस्पष्ट सांगणे आहे. पुढील भाग पुढच्या निरूपणात असतो.